राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी आज 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी एकत्रीकरण समिती जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये जिल्ह्यातील शेकडो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करत असलेले कर्मचारी अनेक वर्षांपासून सेवेत कायम होण्याची मागणी करतायत। सरकारने 14 मार्च 2024 रोजी एक GR काढून त्या कर्मचाऱ्यांची सेवा 10 वर्षांपेक्षा जास्त झाली आहे त्यांना सेवेत सामावून घेण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र 1.5 वर्ष उलटूनही या आश्वासनावर कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। याच पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी 19 ऑगस्ट पासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय। यवतमाळमध्येही जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे, परंतु शासन आणि प्रशासनाकडून याची कोणतीही दखल घेतली गेली नाही। त्यामुळे शासनाला जाग करण्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात कर्मचाऱ्यांनी आम्ही 10 वर्षांहून अधिक काळ सेवा दिली, आम्हाला कायम करा, शासनाने दिलेले आश्वासन पाळावे अशा घोषणा देत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। समितीचे अध्यक्ष नितीन ठाकूर, कार्याध्यक्ष सुधीर उजवणे, सचिव डॉक्टर आतिश गजभिये, समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीनाथ कांगणे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना बळ दिलं। कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत कायम करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, DN न्यूज मराठी, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.